360 परफेक्ट सिटी राईड बाईक आहे. त्याच्यामध्ये 16 PS पॉवरमध्ये इंजिन येतं. त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त स्पीड मिळते गाडी चालवायला. 14.65चा टॉर्क आहे. त्यामुळे तुम्हाला गिअर शिफ्टिंग आणि पिकअप जास्त मिळतो. सोबतच तुम्हाला लोअर सीट दिलेली आहे. त्यामुळे बाईकवरती स्टेबिलिटी मिळते. पाय जमिनीवरती लवकर बसतात. त्यामुळे गाडी कंट्रोल होते. तसंच तुम्हाला याच्यामध्ये व्हील बेस स्टेबिलिटी मिळते. तसं त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ कनेक्शनवाला डिस्प्ले आलेला आहे. टॉप 5 फीचर आहे त्याच्यामध्ये. त्यामध्ये ब्लूटूथ कनेक्शन आहे डिस्प्लेमध्ये. तसं टॉप व्हिडिंग घेतलं तर त्यामध्ये नेव्हिगेशन पण आहे. तसंच टेलिस्कोपिक सस्पेन्शन आहे. त्यामुळे गाडी तुम्हाला टर्न वगैरे घेण्यासाठी सस्पेन्शनसाठी हँडलिंगसाठी गाडी योग्य जाते. डुअल चॅनल ABSमध्ये पण गाडी येते. ही सिंगल चॅनल ABSमध्ये. त्याच्यामध्ये टॉप व्हिडिंग घेतलं तर तुम्हाला डुअल चॅनल ABSमध्ये येते. त्याला फ्रंट डिस्क दिलेली तुम्हाला 300 mm. त्यामुळे तुम्हाला ब्रेकिंग सिस्टीम कंट्रोलला लवकर होतं. तसंच त्याच्यामध्ये तुम्हाला 4 व्हेरियंटमध्ये गाडी येते. त्याच्यामध्ये 4 व्हेरियंटमध्ये तुम्हाला ही सिंगल चॅनल ABS आहे. सिंगल सीट आहे. त्याच्यामध्ये डुअल चॅनल येते सिंगल सीटमध्ये येते. त्याच्यामध्ये स्प्लिट सीटमध्ये येते. अपसाइड डाऊन फोर्कमध्ये येते. UG-मध्ये यामध्ये नेव्हिगेशन आहे. आणि एक स्प्लिट सीट प्लस टेलिस्कोपिक सस्पेन्शनमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला स्प्लिट सीट असून पण ब्लूटूथ कनेक्शन असणार, नेव्हिगेशन नसणार. तसेच तुम्हाला हे 16 PS पॉवरचं इंजिन आहे याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला स्पीड जास्त मिळणार. 14.65 त्यामुळे तुम्हाला पिकअप जास्त मिळणार. गाडी गेअर शिफ्टिंग वगैरे करण्यासाठी तुम्हाला हँडलिंगसाठी गाडी वापरतो. तसंच तुम्हाला अंडर व्हील सायलेन्सर दिलेलं आहे. त्यामुळे गाडी स्पीडमध्ये जरी असेल तरी तुमचं कंट्रोलिंग राहणार गाडीवर. तसंच तुम्हाला मोनो सस्पेन्शन दिलेलं आहे. तुम्ही लॉंग रूटला वगैरे फॅमिलीसोबत जाता डबल सीट लोडसोबत तर तुम्हाला याच्यामध्ये गाडी स्टेबिलिटी राहणार. सस्पेन्शन चांगलं असल्यामुळे तुम्हाला लॉंग रूटला त्रास नाही होणार. त्याच्यामध्ये तुम्हाला LED टेल लॅम्प दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मागून येणाऱ्या गाडीवरती लवकर प्रदर्शन होणार. गाडी लवकर दिसून येणार. प्लस तुम्हाला टायर हॅगर दिलेले. त्यामुळे तुम्हाला पाठीमागून येणाऱ्या गाडीवरती लोकांवरती चिखल उडणार नाही किंवा घाण होती. टायरची साईज जास्त दिलेली. त्यामुळे ग्रीप पकडली जाणार. पाठीमागून डिस्क ब्रेक असल्यामुळे ते देते. त्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल चार्जिंग पोर्ट दिलेले. मोबाईल चार्जिंग पोर्ट असल्यामुळे तुम्ही लॉंग रूटला गाडी चालवत असेल तर तुम्हाला चार्जिंग करण्यासाठी पॉईंट दिलेला आहे. म्हणजे लॉंग रूटला जरी गेले तर तुम्हाला मोबाईलचा चार्जिंग करायचं टेन्शन नाही लागणार. त्याच्यामध्ये हे DC कनेक्शनमध्ये दिसते. त्याच्यामध्ये टॉप मॉडेल घेतलं तर तुम्हाला नेव्हिगेशनवाला आहे ना. त्याच्यामध्ये टर्न बाय टर्न नेव्हिगेशन दाखवलं जाणार. त्याच्यामध्ये प्लस डिस्टन्स टू MT DTE म्हणून पेट्रोल आहे. ज्या तुमच्या टाकीमध्ये जेवढं पेट्रोल त्यामध्ये किती किलोमीटर जाणार ते एक दाखवलं जातं. गिअर दाखवले जातात तुमच्या गाडीचे. त्याच्यामध्ये परत IFE दाखवलं जातं. आपल्यामध्ये गाडी किती जाणार हे दाखवलं जातं. टॉप व्हेरियंट घेतलं तर तुम्ही टर्न बाय टर्न नेव्हिगेशन एक दाखवलं जातं. त्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल कनेक्ट फोन आलेला नंबर दिसतो. तुमच्या मोबाईलमध्ये नाव सेव्ह असेल तर नाव दिसतं. तुम्ही सिंगल क्लिक करून फोन रिसीव्ह करू शकता. 3 सेकंद दाबून बटन झाल्यानंतर कॉल कट करू शकता. याच्यामध्ये 4 कलरमध्ये गाडी येते. त्याच्यामध्ये हा व्हाईट कलर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्काय ब्ल्यू कलरमध्ये एक येणार, रेसिंग रेडमध्ये एक येणार आणि टिबोल ब्लॅकमध्ये एक कलर आहे. प्लस तुम्हाला त्यामुळे तुम्हाला पेट्रोल लॉंग रूटला जात असताना पेट्रोलचं टेन्शन राहणार नाही लवकर भरण्यासाठी. दुसरं म्हणजे तुम्ही जी गाडी बघत आहे युनिकॉर्न त्यामध्ये तुम्हाला डुअल चॅनल ABSमध्ये गाडी येत नाही आहे. सिंगल चॅनल ABSमध्ये राहणार ती युनिकॉर्न. प्लस डबल डिस्कमध्ये राहत नाही. सिंगल डिस्कमध्ये राहते युनिकॉर्न. तुम्हाला टेलिस्कोपिक सस्पेन्शन आहे. तिला रेग्युलर सस्पेन्शन राहणार. त्यामुळे तुम्हाला युनिकॉर्नपेक्षा ही गाडी परफेक्ट जाईल. बजाज ही 3 व्हीलर बाईकमध्ये 1 नंबरची कंपनी असून 2 व्हीलर बाईकमध्ये जगात 3 नंबर आहे. 70 प्लस देशांमध्ये कंपनी काम करत असल्यामुळे तुम्हाला सर्व्हिस आणि सेल्ससाठी कुठे प्रॉब्लेम नाही.